तर 13 तारखेला चांदीपुडी गेल्यामुळे आम्ही काही ठेवलं नाही नाव. तर बरोबर एकच दिवस होता. हम्म. ते एका दिवसात काही शक्य नव्हतं. मोठं असं पुस्तक आम्ही पुस्तकात ते जात नाही. बाळाची कुंडली. पण ठीक आहे, जन्म नाव तर समजलंच आहे तुम्हाला. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आताच बाळाची आंघोळ वगैरे केलेली आहे, फ्रेश झालेलं आहे बाळ. नमस्कार आदित्य, नमस्कार कर. हाय. तर बघा, तो माझ्या मामाचा मुलगा आहे आणि इकडे बघा बाप लेकाचं प्रेम चालू आहे, गोष्टी चालू आहेत. म्हणजे किती आनंद असतो बाबा. पिलू पिलू इकडे पाय. तर बघा हा. सध्या तर झोपलेला आहे ते. आणि केव्हापासून आलो तेव्हापासून चालूच आहे नुसतं. आंघोळ झाली तेव्हापासून पान त्याला. तर झोपेतून उठेल, झोपेतून उठेल, तो काही झोपेतून उठत नाही आहे. तर ते ठीक आहे, आता पण खेळलं आणि आता त्यांना चालूच आहे त्याचं. पण बघा बाळ हा काही आता जायचंय भुर गावकडं सोबत यायला घेऊन. याला घेऊन हो हो का, हम्म पाहून येऊ ना मग. आता याला सोबत न्यायचं आहे. हा, चलतो ना रे बाबा तू. ए बाळा चलतो सोबत. येतो म्हणतो. याला कॅप मस्त घातले का. ए बी सी डी एफ जी. सध्या मोठी होते झालं. आता सर्वच मोठं होणार आहे, पण नंतर 4-5 महिन्याचं होईल तेव्हा एका नुसतं महिन्यात तरी परफेक्ट होईल. घेता येते. मला वाटलं घेता येते का नाही घेता येत. सवय लागली तुम्हाला. ड्रेस पण मस्त झाला, हो, ड्रेस छान चांगला वाटला. आला. तर त्याला नाही का थोडंसं खावीचं इन्फेक्शन वगैरे सांगितलेलं आहे, कारण ते बाहेर शिंका वगैरे निघालं. तिथं. हां, सर्दीचं इन्फेक्शन. चला ठेवायचं, आता झाला टाइम झाला त्याचा. असं चाललंय बाळाचं. चालूच राहते. कसं आहे बाळ 5 वर्षापर्यंत असं म्हणतात की तब्येतीची काळजी वगैरे घेतच असतात, कारण लहान बाळाचं म्हटलं तर लक्ष वगैरे द्यावंच लागतं आणि आपल्यावर पण खाण्यापिण्यावर पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं चला आता आम्हाला निघायचं आहे गावकडं. तर बराच उशीर पण होता इकडं, जवळपास 2 वाजत आलेले आहे. आणि इकडं तुम्ही म्हणसाल की बा खरंच राधिका येत आहे का, तर राधिका काही सध्या येणार नाही आहे. 1-2 दिवस 1-2 दिवस नाही, 1-2 महिना आराम करणार आहे, साहजिकच आहे. पण ठीक आहे, आल्याच्या नंतर व्हिडिओ तर बनते, म्हणूनच व्हिडिओ वगैरे घ्यावं, काय हरकत नाही असं वाटते. आणि हो ना, आणि भेटी तर चालूच आहे आता, एक जण येणारच आहे पाहायला. सर्व नातेवाईक येऊन गेले. आणि आता ते कोणता महिना चालू झालेला आहे. कशाचं? विंटरचा. हा फर्स्ट विंटर. हा नाही ते 1 महिन्यात बाळाचं होईलच, ते विषय वेगळा आहे. पण आता ते काय म्हणतात चांदणी गेलेली आहे. तर नाही का फेब्रुवारी महिन्यामध्ये निघणार आहे, पण किती तारीखाला निघणार आहे काय तर ते काही माहिती नाही एवढं. पण आम्ही बाळाचं वगैरे नाही का नंतरच पाहू म्हटलं, कारण आम्ही 12 दिवसांनी ठेवणार होतो. तर 13 तारखेला चांदीपुडी गेल्यामुळे आम्ही काही ठेवलं नाही नाव. तर बरोबर एकच दिवस होता, ते एका दिवसात काही शक्य नव्हतं. हो, त्यामुळे 12 दिवस झाले, 13 दिवस झाले. शेवटी मुलीचं असलं काय म्हणतात ते 12 दिवशी ठेवतात, मुलगा असलं 13 दिवशी ठेवतात, असं काही असते का. नाही, तसं काही नाही. 12व्या म्हणतात बा असं काहीतरी. नाही, बाळाचं नाव 12व्या दिवशी. हा, काल मावशी म्हणत होती बहुतेक. हो, हा तसं असतं. हो जुन्या माणसाला काही माहित असतं. ठीक आहे, आता आहे तर आहे. बघूया आता, तसं काही नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा इकडंच काय असते नेमकं. तर आणि आम्हाला नाव सुचवा काय ठेवायचं, हा कोणत्या म्हणजे दोघांचे अक्षर आणि कोणतं नाव येते. तर बरेच ताईने कमेंट्स केलाय की तुम्ही विराज नाव ठेवा. पाहू आम्ही कोणतं ठेवायचं का. ठीक आहे म्हणा, सध्या नावाचा विषय वेगळा आहे, पण जन्म नाव पण महत्वाचंच आहे तेवढं. जन्म नाव पण पाहावं लागणार आहे. आणि चालू सध्या विचारायला लागल कोणती तारीख निघणार आहे, अक्षर निघणार आहे कोणते. तुम्ही म्हणसाल की कालपासून तेच चालू आहे, पण आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे नेमके कोणतं अक्षर आहे, कोणतं निघालं तर कंटिन्यू तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे त्यासाठी. तोपर्यंत आता आम्ही जाणार आहे गावकडं तपोनला. तिकडे पण भरपूर काम आहेत शेतामधले, ते पण दिसणारच आहे तुम्हाला थोडंफार जे आहे. चलाच सोबत घ्यायचं. रडत आहे आता किती दिवस. नाही भेट किती दिवस होणार नाही आता. नाही बघा, पाळणा पण आहे इकडे एका साईडला.
साहजिक त्याचा रडण्याचा आहे एवढा आता त्याच्यासाठी बाळच आहे ना मग ते रडते तर त्याच्यासाठी मग अंगाई गीत पाठ कर लागला. हो का देव बसून शिकून घे देव बसून शिकून घे देव मस्त अंगा गीत म्हणते ते कागद आणलेला आहे ना जन्म कुंडलीचा कुठे आहे काढा बरं. तर बाळाचं जे आहे जन्म नाव काढलं होतं थोडंसं तेच सांगायचं आहे दे तिच्यात शेवटी आईपाशी गेल्यावरच मुक राहणार आहे ते पाहायचं हा झालं मुक काय चल तर असं आहे महाराजापाशी गेलं तर मामी आई पण हो कुंडली कुंडली वगैरे पाहिले कोणते महाराज आहेत ते आपले विठ्ठल महाराज हां इंगळे विठ्ठल इंगळे महाराज. तर असं आहे त्यांनी सांगितलेलं आहे कुंडली वगैरे पाहतात ते पण ठीक आहे कुंडली वगैरे जास्त दाखवत नसतात त्याच्यामुळे फक्त मी सांगणार आहे जन्म नाव सर्व जे आहे ते हां तर ते त्यांशी सांगितलंच आहे तुम्हाला आणि आज पण सांगितलं आहे की जन्मदिवस जे आहे बुधवारचा आणि सकाळचा टाईम वगैरे त्याच्या हिशोबानेच त्यांना पण कुंडली काढलेलं आहे ते वेळ 2:15 होती ना हम्म. रात्रीचा. हो का म्हणतो ते महाराज तसं नाही किती वाजता जन्म झाला म्हणून? मंगळवारी रातचा हो ना मग बुधवारचीच रात्र समजा बुधवार समजा दिवस 12च्या पुढे म्हटलं आजी पण आजीला काय वाटतंय असं नाव सोपं सोपं आजीला आलं पाहिजे असं ठेवायला जन्म नाव आजीच्या हिशोबानेच निघणार आहे कारण जन्म नाव ते जुनीच असतात सर्व देवाच्या बाबा अक्षरं काय असतात. कोणचं नाव त्यामध्ये त्यांनी सांगितलेले 2-3 अक्षर ते रास कोणती म्हणत होते मकर म्हणत होते. मकर रास मध्ये हा हा आहे आणि पण ते आता ते महाराजांनी तेव्हा सांगितलं तेव्हाच असते मकर रास निघालेले म्हणजे त्या नावावरून ठेवलं. हा ग ज स्व अशावरून नाव ठेव. हे नावासाठी आहे आणि जन्म नावाचं एक पहिलं अक्षर सांगायचं आहे नेमके काय निघालं जन्म नावाचं पहिलं अक्षर हो. ख आणि ख आणि ह ह का ज काही तर सांगितलं वाटते ना नाही खवरूनच निघाल ना. ख वरून ना फिरणे हा ठीक आहे ख वरून निघालेले आता ख वरून तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये वेगवेगळे नाव आहे ते नाव सांगत नसतात म्हणतात पण ठीक आहे हा जरी अर्धवट ऐकू आलं तुम्हाला पण ठीक आहे ते पूर्ण नाही आहे पूर्ण वेगळंच नाव आहे ते जन्म नाव सांगत नसतात म्हणून दुसरं काही नाही तर सांगितलं असतं आपण आणि नाव जेव्हा ठेवू ओरिजिनल तेव्हा तर सांगणारच आहे आपण सगळेजण आम्हाला कमेंटमध्ये सांगा की काय नाव ठेवायचं काय नाही. पहिलं चालू होतं किंवा नेमके महाराजापाशी जायचं रास नाव पाहायचं जन्म नाव काय निघते आता कुंडली काढून घ्यायची ते. हां आता हे हा, आईने कुंडली पाहिलं काढायची ना. झाली. हा. त्याच्यात पूर्ण लिहिलेलं असेल दोष आहे की काय हां ते राहिली का आणखी हा कुंडली काढायची. ते पूर्ण पेजेस बुकच भेटत असते नाही, पूर्ण. काढा म्हणा, पण त्याचा टाईम लागत होता ते याच्यावर काढतात ना ते Typing करून. टायपिंगवर मोठं असं पुस्तक आम्ही पुस्तकात ते जात नाही कुंडली काढतात. बाळाची कुंडली पण ठीक आहे जन्म नाव तर समजलंच आहे तुम्हाला आता ख आणि र शेवटचं हां ठीक आहे देवगण बी चांगला निघालायचा. हम्म. काय देवगण काय असते गण गण असते आहे ना देवगण निघाला. हम्म. देवाचं काम. हा. अजय देवगण देवगण असं आहे चल आजी आजीच्या हिशोबानेच निघालं सर आजीला कमी काम आहे तर मग चालूच आहे आजीचे पाय दुखू राहिले चालू करतात ना आजी आता कसं बाळाचं करायला एक जण थोडी पाहिजे दोघं जण पाहिजेतच ना हम्म. थंडीचे दिवस पुन्हा घरचे पण कामं सर्व मामीचे पण मजा आहे राधाची आजी आहे तर हम्म? राधाची मजा आहे म्हणलं आजी आहे तर नाही आईचा नाही. खरंच आजी कंटिन्यू काम करतायत हा? लय आदर. नाही, त्या बहिणीला आठवते ना. चला झालं तयारी मग निघायचं का 2 वाजता त्याला 2:15 झालेले चला घ्या बॅगा घ्या हेल्मेट वगैरे घेऊन गावी पडला होता. पहिले तपनला जायचं आहे तिकडून बघू काय तर एक तर मुक्कामी थांबू नाही तर मग गावकडे जाऊ
आणखी नक्की नाही तिकडचं काय तर. सध्या गेलोच नाही आपण गावाकडे, खूप दिवसांतर जाणार आहे तिकडे पण. शेतातही पाहायचं आहे थोडंसं. हो ना. तर असं आहे. 6 महिना झाला बाई की इथं मंदिरात नाही गजान महाराजच्या त्या बोर्डची पूजा करेन है ना? ते बोर्ड पैसे मोठे मांडतो हा. पूजा करतो. असं आणि गजान महाराजचं दर्शन घेऊन तुम्ही महादेव मंदिरात जायला काही नाही, दूर आहे ना ते. चालते असं आहे. आता असतं म्हणत ते मग वर वटी भरायला का तर वर ते टाकायला 1 महिना 6 महिन्याचं 6 महिन्याला